आज ना वैभवने सकाळी सकाळी जाऊन येणे एका म्हशीच्या गोठ्यातून दूध आणले 2 लिटर. सो आता मी 1 लिटरचं पनीर बनवणार आहे आणि 1 लिटर आम्हाला चहाला किंवा प्यायला ठेवणार आहे. चांगलं तर वाटतंय. आज आम्ही नाश्त्याला मागवली मिसळ. आम्ही आज मिसळ खाणार आहे नाश्त्याला. नंतर दुपारी जेवणाला मी करेल पनीरचं काहीतरी. अजून ठरलं नाही. पनीर बनवून झालंय. किती एवढं दूध, किती दूध लागलं? 1 लिटर. त्याचं एवढंच पनीर झालं. 100-150 ग्रॅम झालं असं. विकत किती पनीर भेटतं? नाही 100 रुपये. तेच तर घ्यायचं ना. बियाला बांधून ठेवायचं चांगलं. मस्त मिसळचं नाश्ता झाल्यावर आता चहा पिण्याची वेळ आली आहे. का हो? चहा आणू ना? यस. जरा घशाला बरं वाटलं पाहिजे असं आलं जास्त टाक. अद्रक. ठीक आहे. आलंच अद्रक. हां. अद्रक जास्त टाक. ठीक आहे, टाकते. चहा उकळतोय. एवढ्या दिवसानं चहा करते मी घरी आणि चहा पिते नक्की 1-1.5 महिन्यानंतर. पण एकदम मस्त वाटते. हो, आज एवढा खतरनाक पाऊस येतोय आता. आणि इतकं छान वाटतं मला भाजीपाला बघून. बघा ही कोथिंबीर आहे, ही मेथी आहे. कधी वाढतंय काय माहिती यार करायला. आज रविवार आहे तर वैभव गेले ते दाढी कटिंग करायला. पण मग एवढा जोरात पाऊस आला होता, मला वाटलं आता यांना घरी येतं का नाही. पण फायनली पाऊस बंद झालाय. बरं झालं. एकदम धबधब होऊन गेलाय. 15-20 मिनटं चांगला. सकाळी मिसळचा नाश्ता केल्यामुळे एवढी काही भूक नव्हती. पण आता वैभव आल्यावर भूक तर लागणच. मग आताच मस्त आंघोळ वगैरे करून मी स्वयंपाक करणार आहे. पनीर केलेलं आहे सकाळी, तर मस्त म्हणलं पनीर भुर्जी करू. आणि कारण ते तुला चालतं, कारण ऑलमोस्ट अर्धा तास होऊन गेलाय त्यांना जाऊन. सो चला मी आता स्वयंपाक करते. पहिले केस वगैरे विंचरते. केस धुतले होते. पावसाच्या दिवसात केस पण लवकर सुकत नाही आणि ओले केस असे लगेच डोकं दुखायला लागतं. सो आता आवरते मी. आणि एकदम मस्त गार वातावरण झालंय. एवढं थंड वातावरण तुम्ही पाणी पण थंड थंड आहे मस्त. आणि किती पाऊस हो काही हो, एवढी गर्दी आहे रस्त्यावर की लोक कंटिन्यू येता जाता. म्हणजे इकडं पुण्याच्या लोकांना पाऊस असू, पाणी असू, थंडी असू, ऊन असू, फिरायचं काम बंद नाही. फुल गर्दी एकदम रस्त्यावर. तुम्हाला येतच असं गाड्यांचा आवाज मागं किती हॉर्नचा. सगळे कपड्यांचं स्टँडच घरात आणलं होतं पावसामुळं. असा लुक केलंय मी आज, कारण आम्ही एक व्हिडिओ शूट करणार आहे. त्याच्यासाठी मी रेडी झाले. सो तुम्हाला कळलंच कसला व्हिडिओ आहे. झाला पण पहिले स्वयंपाक करते, कारण भूक तर मला पण लागली. वैभव इज हिअर. एकदम लुक चेंज करून आले माझ्या म्हणण्यावर. हा का नाही? क्लीन शेव दिसला पाहिजे म्हणलं आता करतो. हा मग एवढी दाढी वाढून गेले ते क्लीन शेव बघा बरं. एकदम 24-25 वर्षाचं पोरगा वाटायला लागले. मग माझं होममेड पनीर बघा. दुधाची मस्त साय पण काढली आहे भाजीत टाकायला. एवढं पनीर भुर्जी रेडी आहे. एकदम टेम्पटिंग दिसते. वैभवसाठी हे जेवण. एवढी टेस्ट झाली भाजी, एकदम मस्त. पावसाच्या वातावरणामुळे ना आमचे हे थोडे आजारी पडले, सर्दी खांसी. आणि आता उद्या वटपौर्णिमा आहे, तर आम्ही चाललोय त्याचं सामान घ्यायला जे पूजेसाठी लागतं ते. मी तशी सुट्टी घेतलेली आहे, पण अजून नक्की काही नाही, तर आजच आणून ठेवूया. काय Are you feeling okay now? Yes, bit. थोडं तरी काय म्हणता इम्प्रूव्हमेंट्स आहेत सकाळपासून. गुड. आणि पाऊस तर काय बारीक बारीक होतच आहे.
रेनकोट सुद्धा स्कूटीत ठेवायला चाललंय, कारण हे आजारी त्या दिवशी पावसामुळेच पडले, पावसात भिजले पडले आजारी. म्हणलं तर रेनकोट स्कूटीत ठेवू म्हणजे इमर्जन्सीसाठी कधी पण यूज करता येईल. म्हणजे सोसायटीची एवढी पार्किंग मोठी, गाडी शोधणं बी अवघड होऊन जातं. काय हो गाडी चांगली धुवून निघली दिसते. निघले पण पुसायची. तुम्ही कधी स्वतःहून वाटतं का मी गाडी पुसावं? धुतली ना पावसाने, देवाने मला काम सोपं केलं ना. मला वाटायच्या पहिलेच पूर्ण होऊन जातं, तर मला वाटेल का. गाड्या करून ठेवते आता आतमध्ये. तो ग्रीनवाला माझा आहे आणि हा ब्लॅकवाला यांचा आहे. आता 4 महिने यांचा पुरेपूर उपयोग. तेच माझ्यापेक्षा यांचा जास्त उपयोग होतो, कारण मी मोस्टली ओला उबेर सर्व्हिस आहे ना. हां सकाळी सोडवायला मला सकाळी तर गरज नाही पडत, संध्याकाळी कधी कधी, पण जेव्हा मी ऑटोने तेव्हा त्याची पण गरज नाही राहत. स्कर्ट घातले त्याच्यामुळे मला वन साईड बसावं लागतं. एक घ्यायला आलो होतो, एक घेतला. आज तुम्ही माझ्या रेडी झाल्यावरून ओळखू शकता की आज वटसावित्री पौर्णिमा आहे. सो मी आता रेडी झाले, मी पूजा करायला जाणार आहे खाली. आणि अजून मला पूजेचं ताट करायचं बाकी, आता तेच करते आणि मग आम्ही जाऊ बाहेर खाली. ताट करते आता मी. पंचामृत करायचंय. रेडी झालं आम्ही दोघं पण. ताट पण मस्त रेडी केलंय. यस चलो. आम्ही पूजा करायला आलो आणि इथे एवढी गर्दी आहे. पूजा केली अजून आता फेरे मारायची बाकी. आमच्या सोसायटीत पण छोटं वाडाचं झाड आहे, पण मी म्हणलं थोडं मोठं यायला जावं ह्यावेळेस, चांगलं वाटतं. इथं पण बघा मागं बाया पूजा करून राहिल्या. आम्ही पण आता मस्त फोटो वगैरे काढले. बिचारा आजारी नवरा माझा, फोटो काढू थकून गेला. चला आता घरी जाऊ. चला मस्त सगळं पाय बिया पडून झालं, नको जाऊ ते. तिथं आमच्या सोसायटीच्या बाया तिथं करताय पूजा. पूजा वगैरे तर मस्त झाली. आता मी घरी जाऊन स्वयंपाक करते. वैभवला थोडं बरं नव्हतं वाटत, तर मला त्यांच्यासाठी वरण भात आहे, माझ्यासाठी फराळाचं काम मी उपवास पकडलाय. संध्याकाळी सोडव. वटपौर्णिमा झाली, वैभवचं ऑफिस चालू आहे. मी बसले टाइमपास करत. फराळाचं करायचं मग कंटाळा पण आला, करू म्हटलं थोडं टायमिनी. तुम्हाला माझ्या झाडांची ग्रोथ दाखवते आता. आज पाणी घालू की नाही कळत नाही, ते थोडं दुपारनंतर घालून. आताच नको लगेच जास्त घालायला. कैसा लग रहा है? वैभव आहे ना आजारी पडले ना, माझ्यापेक्षा जास्त गळून जात. आता काम चालू आहे झाडांना पाणी द्यायचं. माझ्या मनात मगाशी चालू होतं पाणी द्यावं, पण म्हणलं ठीक आहे नंतर देते थोड्या वेळाने.
दिलंय पाणी ऑलरेडी. कधी डायरेक्ट टाकले ना, कोण टाइमपास करीत बसते. वारं बघू शकता किती, एवढं खतरनाक वारं आहे. ते आमचं दोनदा खाली पडलं, त्याचे सगळे कपडे पण खाली पडले होते, मग मी खाली घेतलं. आज आहे ना वटपौर्णिमेसोबत आणखी एक गोष्ट आहे. काय तुम्ही सांग का मी सांगू? तूच सांग तुझ्या थोडं. त्या दिवशी ना 3 years बॅक आज वटपौर्णिमेच्याच दिवशी ना वैभव मला बघायला आले होते. फर्स्ट टाइम म्हणजे आम्ही भेटलो होतो आणि वटपौर्णिमेच्या दिवशीच आमचं लग्न म्हणजे जमलेलं आहे. म्हणजे एकमेकांना आम्ही पसंती केली होती. ऑलमोस्ट जमलेलंच होतं काय. आणि तर 3 वर्ष झाले वटपौर्णिमेला जेव्हा हे बघायला आले होते. आता जॉब पण पहिला जॉब पण आणि तेव्हा माझा पहिला जॉब पण लागला होता मला. सेम तेव्हा जेव्हा वैभव मला बघायला येणार होते, माझा पहिला जॉब लागला होता. आणि तेव्हा एकदम सगळं टाटा मध्ये लागले ते सायला. सो आणि त्याच्यानंतर 1 वर्षाने आमचं लग्न झालं. मग 2024 मध्ये है ना. वॉक घ्यायला लावली डॉक्टरना, तर पाहिलं का कसं घेऊन याची ना अशी पोंगळी बनवायची ट्रॅव्हलची.